नमस्कार, मी ऋषिकेश हेंद्रे. यूट्यूबवरील माझ्या महाऋषिटेरियन टेल्स या चॅनलच्या माझे शिवराय या मालिकेत आपले पुन्हा एकदा स्वागत. औरंगजेबाचा हेतू आणि त्याच्यापासूनचा धोका आदिलशाही मुत्सद्दी मंडळींच्या लक्षात आला होता आणि त्यामुळे त्यांनी शहाजहान बादशाहबरोबर युद्धविरामाची आणि तहाची बोलणी लावली. विजापूरचे राज्य औरंगजेबाच्या घशात जाणे म्हणजेच तो अधिक बलवान होणे हे शहाजहान आणि दारा हे जाणून होते. त्यामुळे त्यांनी विजापूरकरांशी तह केला. आदिलशहा आणि मोगल यांच्यात तह झाल्यामुळे औरंगजेबाला निमूटपणे युद्ध थांबवावे लागले. तो दिवस होता 24 ऑक्टोबर 1657. पक्षांतर्गत राजकारण ही आजचीच गोष्ट नाही, तर इतिहास काळामध्ये सुद्धा आपल्याच पक्षातील माणूस आपल्यापेक्षा मोठा होऊन आपल्याला डोईजड होऊ नये याच्यासाठी लोक काळजी घेत असत. अगदी बाप म्हणजे शहाजहान याने सुद्धा औरंगजेब आपल्याला डोईजड होऊ नये आणि आपला मुलगा दारा ज्याला त्याने आपला उत्तराधिकारी नेमला होता तोच प्रबळ हो राहील याच्यासाठी घेतलेली ही काळजी आहे. तहामध्ये आदिलशहाने मोगलांना 1 कोटी रुपये खंडणी म्हणून दिली. बिदर, कल्याणी, परिंडा हे तिन्ही किल्ले आणि वांगी परगणा सुद्धा द्यायचे ठरले. विजापूर गिळंकृत करून दिल्लीच्या तख्त मिळवण्याच्या दृष्टीने आपले बळ वाढवण्याची संधी गेल्यामुळे औरंगजेब मनातून चिडला होता, परंतु त्याला काहीच करता आले नाही. दिनांक 6 सप्टेंबर रोजी शहाजहान दिल्लीमध्ये गंभीररित्या आजारी पडला. आग्र्याकडून येणारी पत्रे, संदेश बंद झाल्यामुळे शहाजहान मृत्यू पावला आहे ही बातमी मूळ धरू लागली. दारा, शहाशुजा, औरंगजेब आणि मुराद बक्ष हे चारही राजपुत्र आता गादी मिळवण्याच्या तयारीला लागले होते. दारा दिल्लीमध्ये सैन्य भरती करू लागला. सर्वप्रथम शहाशुजा जो बंगालमध्ये होता त्याने बंड पुकारले आणि तो आपल्या सैन्यासह आग्र्याच्या रोखाने निघाला. मुराद बक्ष गुजरातमधून आपले सैन्य घेऊन निघाला. इकडे औरंगजेब आणखीन अस्वस्थ झाला. या सगळ्यामुळे औरंगजेबाचे लक्ष दक्षिणेत लागेना. पण त्याची अडचण ही होती की दक्षिणेतील कामगिरी अर्धवट सोडून तो निघू शकत नव्हता. आदिलशहा, कुतुबशहा यांना त्याने शत्रू करून ठेवलं होतं. सत्ता संघर्षामध्ये आपल्या 3 भावांच्या मागे पडू नये म्हणून 4 ऑक्टोबर 1657 रोजी तो कल्याणीवरून औरंगाबादेला जायला निघाला. नुकत्याच झालेल्या तहामध्ये आदिलशहाने धूर्तपणे महाराजांचा पुणे, सुपे, चाकण हा परगणा आणि महाराजांनी जिंकलेला उत्तर कोकणचा भाग मोगलांना देऊन टाकला होता. पण तो मुलूक होता महाराजांच्या ताब्यात. म्हणजेच त्यांनी महाराजांची भानगड औरंगजेबाच्या गळ्यात मारून टाकली होती. महाराज त्यांच्यापेक्षा जास्त हुशार होते. औरंगजेबाचे लक्ष सध्या आपल्या प्रिय अब्बुजांच्या तब्येतीकडे आणि त्याच्या प्रिय भावांच्या हालचालीकडे लागले आहे हे महाराजांना पक्के माहिती होते. आणि म्हणूनच महाराज कल्याणला आले आणि कोकणचा जास्तीत जास्त मुलूक जिंकून घेण्याचे त्यांनी ठरवले. या कल्पनेला महाराजांनी योजनाबद्ध पद्धतीने तडीस नेले आणि चौल, माहुली या किल्ल्यांसह उत्तर कोकण पादाक्रांत करून महाराज राजगडावर परतले. कल्याण भिवंडी पुन्हा स्वराज्यात आले ती तारीख 24 ऑक्टोबर 1657. याच दिवशी महाराजांनी आरमार उभारणीला सुरुवात केली आणि हाच दिवस मराठा आरमार दिन म्हणून साजरा केला जातो. महाराज राजगडी परतले त्याच दरम्यान औरंगजेब औरंगाबादला पोहोचला. इकडे औरंगजेबाची पाठ वळताच बड्या साहेबिनीने खान मोहम्मदाचा खून करवला. याचे कारण म्हणजे कल्याणीचा वेढा चालू असताना अफजल खानाने औरंगजेबाला कोंडीत पकडले होते. परंतु खान मोहम्मदाने राजकारणाचा आणि पुढचा विचार करून औरंगजेबाला म्हणजेच मोगलांच्या शहाजाद्याला तिथून पळून जाण्याची वाट दिली होती. याचाच राग अफजल खानाच्या आणि बडी बेगम साहेबाच्या मनात होता. त्यांना हे राजकारण कळाले नाही.
परंतु ह्या राजकारण करून आदिलशाही वाचवण्याचा खान महम्मदाचा हेतू त्यांना कळाला नाही आणि त्याचमुळे बड्या साहेबिणीने खान महम्मदाचा खून करवला. विजापूरकरांनी आता बड्या बेगम साहेबाच्या आणि अफजल खानाच्या नेतृत्वाखाली औरंगजेबाच्या विरुद्ध कारवाया करायला सुरुवात केली. आणि हीच औरंगजेबाशी पुन्हा मैत्री करायची वेळ आहे हे महाराजांनी ओळखले. त्यांनी नासिर खानाच्या माध्यमातून औरंगजेबाशी पुन्हा बोलणी सुरू केली. औरंगजेबाला दिल्लीचे तख्त मिळवणे ही प्राथमिकता होती. त्यामुळे त्याला दक्षिणेमध्ये शांतता हवी होती आणि म्हणूनच त्याने महाराजांना अनुकूल प्रतिसाद दिला. महाराजांनी लगेच रघुनाथ कोरडे यांच्याबरोबर एक पत्र त्याच्याकडे पाठवले. या पत्रात साहजिकच आपल्या गैरकृत्यांबद्दल खेद, पश्चाताप, चुकीची माफी, मदतीची, सहकार्याची आणि एकनिष्ठेची वचने वगैरे 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 गोष्टी लिहिल्या होत्या. औरंगजेब पण धूर्त राजकारणी होता. महाराजांच्या प्रलोभनाला तो लगेच बळी पडणारा नव्हता. त्याने महाराजांना लगेच उत्तर दिले नाही. महाराजांना कौल देणे म्हणजेच आदिलशहाच्या वैरभावनेत तेल ओतण्यासारखे होते आणि सध्या त्याला ते नको होते. त्याला सगळीकडे शांती हवी होती. कारण उत्तरेचे प्रकरण आता तापले होते. औरंगजेब आता आपल्या अंतिम ध्येयाकडे म्हणजेच हिंदुस्थानाच्या तख्ताकडे अगदी सावधपणे प्रत्येक पाऊल उचलत होता. दक्षिणेत शांतता प्रस्थापित करणे हे खूप महत्वाचे होते आणि त्यासाठी औरंगजेबाने उदारपणे विजापूरकरांशी नवा तह केला आणि त्याने परिंडा, कोकणचा मुलूक, वांगी परगणा, कर्नाटकातील मुलूक परत करून टाकला. आधीच्या तहातून 30 लक्ष रुपयाची सूटही त्याला देऊन टाकली. अशा रीतीने दक्षिणेची सगळी व्यवस्था लावून तो 5 फेब्रुवारी 1658 रोजी औरंगाबादहून बऱ्हाणपूरकडे जायला निघाला. जी परिस्थिती आदिलशहाने औरंगजेबासाठी निर्माण केली होती, तीच आता औरंगजेबाने आदिलशहासाठी निर्माण केली. म्हणजेच आदिलशहाने महाराजांच्या ताब्यातला मुलूक औरंगजेबाला एका तहामध्ये देऊन महाराजांचे लोडणे औरंगजेबाच्या गळ्यात घातले होते. आता ते त्याने पुन्हा काढून आदिलशहाच्या गळ्यात घातले होते. आता आदिलशहाला महाराजांच्या विरुद्ध कारवाई करणे भाग होते. दक्षिणेमध्ये आदिलशहा आणि शिवाजी महाराज एकमेकांच्या विरुद्ध लढाई करण्यामध्ये गुंतले असताना त्याला उत्तरेत आपला कार्यभाग साधण्यासाठी प्रचंड असा वेळ मिळणार होता. स्वराज्यावर अफजल खान रूपी येणाऱ्या संकटाची ही एक चाहूल होती. तुटक रेषांनी दाखवलेला हा हा सगळा प्रदेश हा 1656 मध्ये म्हणजे जावळी जिंकल्यानंतरचा स्वराज्याचा प्रदेश होता. पुढील 2 वर्षामध्ये महाराजांनी कोकण आणि आजूबाजूचा प्रदेश जिंकून स्वराज्याची ही एवढी वृद्धी केली होती. याचबरोबर त्यांनी आपले बळही वाढवले होते. त्यामुळे आता शिवाजी महाराज येणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी सज्ज झाले होते. आज येथेच थांबूया. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय शिवराय.